कुंभमेळा अनेक वेळा झालाय, तेव्हा कशी सोय झाली? 500 ते 2000 वर्षापूर्वीची झाडं आहेत. वृक्षप्रेमी नव्हे तर आमच्यासारखे लोक विरोध करतायत. साधूंना जागा दिलीच पाहिजे, पण त्यासाठी झाडांची वाट लावू नये, असं किशोरी पेडणेकर यांनी विधान केलंय. ईदवेळी बकऱ्याची कत्तल होते तेव्हा पर्यावरण प्रेमी बोलताना दिसत नाही. एका धर्माला एक न्याय, दुसऱ्या धर्माला वेगळा न्याय, असं का? असं मंत्री नितेश राणे यांनी सवाल उपस्थित केलाय. नेरूळ येथील राखीव भूखंड सिडकोने बिल्डरांच्या कशात घातल्याच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. भूखंडाचा व्यवहार रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा गजानन काळे यांनी दिलाय. डॉक्टर गौरी गर्जा आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त राग सुधा आर यांच्या अध्यक्षतेत 7 अधिकाऱ्यांची एसआयटी गठीत करण्यात आली आहे. गौरी गर्जा आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून योग्य सहकार्य होत नसल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय. यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण दमानी यांनी दिलं. गौरी गर्जेच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमचे काही प्रश्न होते ते मांडले, याबाबत संपूर्ण तपास होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं असल्याची माहिती नीलम गोरेंनी दिली. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. माजी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी सक्षम ताटेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. सक्षम ताटेची हत्या राज्याला कलंकित करणारी घटना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एसआयटी मार्फत अपेक्षित असलेला डाटा कलेक्ट केलाय, त्यामुळे शासन सकारात्मक असताना आंदोलनाची गरज नाही. संघटनांना संवाद साधायचा असेल तर संवादही साधू, असं आवाहन मंत्री दादा भुसेंनी केलंय. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली होती. याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली. याबाबत जानेवारीत सुनावणी होईल. मुंबईकरांच्या नागरी समस्यांसाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहे, असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सत्तेत आल्यापासून मुंबईकरांना सुविधा देण्याचं काम सुरू झाल्याचं साटम म्हणाले. स्ट्रॉंग रूम बाहेर लोक ठेवून फायदा नाही. मतदान यंत्र ऑनलाईनही हॅक करता येतं, असा दावा अनिल देशमुखांनी केलाय. घोटाळे ऑनलाईन करतात आणि हे जेव्हा संपूर्ण जगाला माहिती आहे, असा आरोपही देशमुखांनी केलाय. मुक्ताईनगरमध्ये पवार गटाच्या रोहिणी खडसे मतदान केंद्रावर पोलिसांशी वाद घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शिवसेनेचे कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर गर्दी करत असल्याचा आरोप खडसेंनी केला. एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला होता. यावर राजकीय गुन्हे सोडले तर माझ्यावर एनसी सुद्धा दाखल नाही, असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलंय. सरकारी जमीन विकली जाते हे राजकीय दबाव असल्याशिवाय शक्य नाही. देणारे घेणारे दोघं दोषी असून अजित पवारांच्या दबावाखाली हे झालंय, असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. माणगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रिया उभारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. माणगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता, त्यामुळे रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. धाराशिवमध्ये शिवसेनेसोबत युती केल्यानं काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्याला पक्षाकडून निलंबित करण्यात आले. धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे यांचे निलंबन झाले. मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. याबाबत आता रक्षा खडसे समर्थक आणि भाजपच्या 5 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. कामठी तालुक्यातील तरोडी मतदान केंद्रात गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या अवंतिका लेकुरवाळेसह 12 जणांवर गुन्हा दाखल झालाय. केंद्र प्रमुखांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांचे लहान भाऊ श्रीनिवास पवार लग्नाला जाणार नाहीयेत, अशी माहिती समोर आली आहे.
नवी मुंबईतील भिवलकर जमीन घोटाळा प्रकरणी भिवलकरांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांचा हा निष्कर्ष आहे. डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. फक्त 15 रुपयांमध्ये अधिकृत सातबारा उतारा मिळणार आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं हे आदेश दिलेत. कोकाटे बदनामी प्रकरण पवारांना भोवणार का, असा प्रश्न आहे.